नमस्कार. आज आपण प्रिन्सेस कट मध्ये कटोरी ब्लाउज शिकणार आहोत कटिंग त्याचं. बऱ्याच वेळेस आपण प्रिन्सेस कट, आपण 2 पीस प्रिन्सेस कट, 3 पीस प्रिन्सेस कट हे पद्धतीचं कटिंग बघितलेलं आहे. आज आपण जी कटोरी कटिंग आहे ती कशी प्रिन्सेस कट मध्ये कटिंग करायची, शिवायची कशी, जोडायची कशी, कपड्यावर वाढवायची कुठे, हे सगळं समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला यातील बारका व्यवस्थित समजणार आहे. यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपल्याला मागचा भाग, पुढचा भाग, दोन्ही भाग इथे सोबत करायचे आहे. आता पॅटर्न बनवताना सुरुवातीला इकडनं आधी 1.5 इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे आणि मग आपल्याला बाकीचं पॅटर्न बनवायचं आहे. इकडनं 1.5 इंच अंतर सोडून देते. आज आपण हे माप बनवणार आहोत. 28 छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न बनवणार आहोत. प्रत्येक छातीच्या मापानुसार आपल्याला हे इकडचं अंतर सोडायचं असतं आणि हे जे वाढवलेलं अंतर आहे ते फक्त छातीसाठी असणार आहे, मागच्या भागासाठी नाही. त्यामुळे मागच्या भागाचं कटिंग करताना हे जे वाढवलेलं 1.5 इंच अंतर आहे ते आपण काढून टाकणार आहोत. त्यानंतर इथे ह्याची ब्लाउजची उंची आहे 13 इंच. 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 14 इंच. हे झालं उंचीचं माप. त्यानंतर आपल्याला सगळी मापं चार्ट नुसार घ्यायची आहे. शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे 4.5 इंच. हे 4.5 इंचाचं मार्किंग केलं, हे अंतर जोडून घेतलं. मुंडा घ्यायचा 5 इंच. शोल्डर मुंड्याची मापं जी सांगितली आहे 30 टाका. त्या अंतरात काही बदल करू नका. त्यानंतर इथे ह्याचा छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता 28 छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भागाला 7 इंच आणि आता आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. हे अंतर इथे जोडून घ्यायचं. कमरघेराचं अंतर घेण्याची गरज नाहीये, सरळ खाली हे पट्टीने जोडून घ्यायचं. छातीपेक्षा जर कमरघेर खूप कमी असेल तर कमरघेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं तुम्ही टाकायचंय. मार्जिन तुम्हाला कमी हवं असेल तर 2 इंच ऐवजी तुम्ही 1.5 इंच जरी मार्जिन घेतलं तरी चालणार आहे. त्यानंतर आता द्यायचे मुंड्यांचे आकार. इथे आपण मागचा भाग, पुढचा भाग सोबत काढतोय त्यामुळे दोन्ही मुंड्यांचे आकार इथे द्यायचे. मागच्या मुंड्याच्या आकारासाठी इथे 1.5 इंचाचं मार्किंग केलं. हा पॉइंट मॅच करत आपल्याला हात इथे शोल्डरला जोडून घ्यायचा. हा झाला मागच्या मुंड्याचा आकार. आणि पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे 1 इंचाचं मार्किंग केलं, इकडे 1 इंचाचं मार्किंग केलं. मग हे मार्किंग आणि शोल्डरचं अंतर याचा मध्य करायचा आणि मध्यापासून 1/2 इंच मध्ये घेऊन पुढे आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे. मुंड्याचे आकार देण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं गळाखोली. गळाखोली घ्यायची आहे 2 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या. गळ्याची उंची आहे 5.5 इंच. अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6 इंच. पट्टीने हा बॉक्स करून घेते. पॅटर्न बनवताना पट्टीचा वापर करा म्हणजे तुमचे आकार व्यवस्थित येणार आहे. आणि इथे कोपऱ्यात गळ्याला गोलाकार देऊन घेते. त्यानंतर योगपट्टीसाठी इकडे 2 इंचाचं मार्किंग केलं, इकडे 2 इंचाचं मार्किंग केलं. आता ह्या पॅटर्न मध्ये योगपट्टी निघत नाही, आपल्याला वेगळी योगपट्टी काढावी लागते. ते डायरेक्ट तुम्ही कपड्यावर कटिंग केलं तरी चालणार आहे. इथून पुन्हा वरती 2 इंचाचं मार्किंग करायचं. गळ्यापासून हे अंतर तिरकस जोडून घ्यायचं. ही पॅटर्न बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे, म्हणजे शाळा न शिकलेल्या ताईंना पण पेपर पॅटर्न अगदी परफेक्ट बनवता येईल अशी ही पद्धत आहे. त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला हे योगपट्टीच्या रेषेवर टाकायचं कटोरी राऊंड. कटोरी राऊंड घ्यायचं 5.75 इंच. आपल्या पॅटर्न मध्ये कॅल्क्युलेशन कुठेही नाही, डायरेक्ट तुम्हाला माप टाकायचे आहे आणि पेपर पॅटर्न बनवायचा आहे. आता ज्या ठिकाणी हे अंतर घेतलेलं आहे त्या अंतराचं मध्य करायचं. मध्य म्हणजे तुम्हाला टेप दुमटून घ्या, मध्य मिळतो. मध्यापासून खाली 2 इंचाचं मार्किंग करायचं. हे अंतर दोन्ही बाजूला जोडून घ्यायचं. प्रत्येक छातीच्या मापानुसार हा कटोरी राऊंड बदलत असतो. आणि मुंड्यातून 1.5 इंचावर आतल्या बाजूला मार्किंग करून आपल्याला हा गोलाकार द्यायचा. गोलाकार देताना साइड पीस कडनं असं छान हात गोलाकार फिरवायचा. ह्या वरच्या पॉइंटला हात आणायचा आणि इथे जोडून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला हे टक्सचं मार्किंग करायचं. आता आपल्याला ह्या कटोरीवरच आपल्याला हे प्रिन्स कट कटोरी कटिंग करायची आहे. कपड्यावर ठेवायची कशी हे पण लक्षात घ्या. आता इकडनं आपण ज्यावेळेस आता ह्या टक्सचं शिवण करणार, आडवा टक्स आपल्याला हा 1.5 इंचाचा शिवायचा आहे आणि उभ्या टक्सचं शिवण आपल्याला 3 इंचाचं करायचं आहे. हे 3 इंचाचं मार्किंग केलं. हा टक्स जोडून घ्यायचा. आता आपल्याला द्यायचा प्रिन्स कटचा आकार. प्रिन्स कटचा आकार देण्यासाठी गळ्यापासून ह्या पॉइंट पासून तुम्ही इकडे 3 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हा प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. हा झाला आकार. हे झालं आपलं प्रिन्स कट कटोरीचं पॅटर्न आखून. आता हे कपड्यावर कटिंग, आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे, ठेवायचं कसं हे समजावून सांगते. आता याचं कटिंग करूया.
नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये विचारत जा। आता आपला इथे झाला हा पुढचा भाग आणि हा खालचा झाला मागचा भाग। आता हे जे 1.5 इंच अंतर वाढवलेलं आहे ते आधी मागच्या भागातून काढून टाकूया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग बघूया। ते वाढवतो ते आपल्याला कटोरीचा जो आकार आहे त्याच्यासाठी आहे। ज्यावेळेस ही साध्या कटोरीमध्ये असतं त्यावेळेस ही कटोरी कपड्यावर कुठेही वाढवायची नाही, पण ज्यावेळेस आता आपण ही प्रिन्सेस कट मध्ये शिकतोय तर ही कटोरी आपल्याला कपड्यावर वाढवावी लागते। काय होतं जर वाढवली नाही तर शिवण केल्यानंतर कटोरीचा आकार अजून छोटा होऊन जातो। शिवणामध्ये अर्धा इंच कपडा चालला जातो, त्यामुळे ती कटोरी कपड्यावर वाढवणं फार गरजेचे आहे। आता हे मागच्या भागाला इथे गळाखोलीचं अंतर घेऊया 2 इंच, गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन। गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। 9 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच ऍड केला 9.5 इंच। आता खालच्या बाजूला गळा पसरट हवा असेल तर इथे पेपरवरच अंतर वाढवून घ्या। इकडे मी खालच्या बाजूकडनं 3 इंच अंतर घेतलं आणि वरती गळाखोलीच्या अंतराला जोडून घेतलं, म्हणजे गळ्याचा आकार तुमचा प्रॉपर तयार होतो। पेपर पॅटर्न तुमचं परफेक्ट असेल तर तुमचं ब्लाउज परफेक्ट असणार आहे। आणि या खालच्या टक्सचं शिवण आडवं 4 इंचावर करायचं आणि उभा टक्स आपल्याला गळ्यापेक्षा 5 इंचाने कमी करायचं, 4.25 इंचाचा घेतला आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला 1 इंच करायचं, म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच। आता हे गळ्याचं कटिंग करून घेऊया। व्हिडिओ बघत असताना तुम्हाला काही अडचणी वाटत असतील तर कमेंट करा, त्यानुसार आपले व्हिडिओ मध्ये बदल केला जाईल। आता हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न तयार। आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया। मुंड्याचा आकार सर्वप्रथम कापायचा, कारण आपण इथे दोन्ही मुंड्यांचे आकार दिलेले होते। त्यानंतर गळ्याचा आकार कापून घेऊया। ही कटोरी अंगामध्ये खूप सुंदर बसते। ह्या कटोरीला टोकं येत नाही, प्रिन्सेस कटचाच लुक ह्या ब्लाउजला येतो। योगपट्टी आपल्याला 4 इंच आणि 3 इंचाची दुसऱ्या कपड्यावर काढायची आहे। पॅटर्न बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे। प्रत्येक छातीच्या मापाचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत। तुम्ही तुमच्या छातीच्या मापाचा व्हिडिओ शोधा आणि त्यानुसार तुमच्या ब्लाउजचं कटिंग करा आणि सगळ्या व्हिडिओची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्यानुसार तुमच्या मापाचं तुम्ही व्हिडिओ तिथे शोधू शकता। त्यानंतर हे झालं साइड पीस, ही झाली कटोरी। आता ह्या कटोरीचं कटिंग बघूया। कटोरीचं कटिंग करताना हा जो टक्स आपण आहे हा काढून टाकायचा आहे। लक्षात घ्या, हा आकार गोल द्यायचा असा। ही झाली आपली प्रिन्सेस कट कटोरी तयार। मग ज्यावेळेस ही कटोरी आपल्याला कपड्यावर ठेवायची आहे, कटोरी कपड्यावर ठेवताना उभ्यात किंवा आडव्यात ठेवायची नाहीये। कपड्यावर ठेवताना हा कपडा क्रॉस मध्ये ठेवायचा आहे, म्हणजे असं तिरप्यामध्ये ठेवायचा आहे। आपण गळ्याच्या पायपिंगच्या पट्ट्या जशा क्रॉस मध्ये काढतो तिरप्या कपड्यामध्ये, तशी ही आपल्याला कटोरीचं कटिंग करायचं आहे। आणि ज्यावेळेस आपल्याला कपड्यावर ही कटिंग करायचं त्यावेळेस ही बाजू आणि ही बाजू पूर्ण हा राऊंड शेप आणि हा राऊंड शेप कपड्यावर तुम्हाला शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे 1/2 ते अर्धा इंच तेवढा तुम्हाला कपड्यावर वाढून घ्यायचं, कारण शिवल्यानंतर हे भाग जोडले जातील। जोडल्यानंतर कपडा कमी पडू नये, कटोरीचा आकार जास्त छोटा होऊ नये, त्यामुळे कपड्यावर शिलाई मार्जिन फक्त याच्यामध्ये वाढून घ्यायचं आहे। आणि योगपट्टी 4 इंच आणि 3 इंच अशी कटिंग करायची आहे। हे झालं मागच्या भागाचं आणि पुढच्या भागाचं कटिंग तयार। याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही तुम्ही लावू शकतात। सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत, त्यानुसार या ब्लाउजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाउज शिवा। धन्यवाद।